हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बनवणार आहोत ओल्या हरभऱ्यांचा भात किंवा यालाच सोलानी भात असेही म्हणतात. कमी टाईममध्ये आणि खूप कमी साहित्यामध्ये तयार होतो आणि आता ओल्या हरभऱ्यांचा सीझनही सुरू आहे. नक्की ट्राय करा. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे ओले हरभरे ते आपण सोलून घेणार आहे. 1 वाटी ओले हरभरे मी घेतलेले आहेत. त्यानंतर 2 मोठे कांदे मी चिरून घेतलेले आहेत, 1 टोमॅटो, हिरवी मिरची आणि आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर. हे आता मोठ्या कुकरमध्ये 5-6 चमचे तेल टाकायचं. तर मी ते अंदाजे सांगत आहे, तुम्ही जेवढ्या प्रमाणात भात करणार आहे त्या प्रमाणात घेऊ शकता. त्याच्यानंतर 3 चमचे जिरे, तमालपत्री, आणि कांदा. हे सर्व आपण आधी भाजून घेणार आहोत. कांदा व्यवस्थित भाजला पाहिजे, नेहमी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कांदा लालसर भाजला की त्याच्यानंतर टोमॅटो, त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट, सगळं थोडं भाजलं की त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं. फोडणीमध्ये तूप घातलं की खूप मस्त फोडणी बसते, खूप छान टेस्ट लागते. नक्की ट्राय करून बघा. हे असं सर्व मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर राहिलेली आपली मिरची आणि कोथिंबीर. इथे मी 5 मिरच्या बारीक करून घेतल्या होत्या. आता 1 ते 1.5 चमचा हळद टाकलेली आहे आणि 4 चमचे व्हेज बिर्याणी मसाला मी इथे यूज केलेला आहे. सगळं भाजून झालं की याच्यामध्ये मग ओले हरभरे व्यवस्थित जोपर्यंत भाजत नाही तोपर्यंत हलवायचे. ते व्यवस्थित भाजले की त्याच्यामध्ये मग मी 1 ग्लास तांदूळ वापरलेला आहे. स्पेशली इंद्रायणी यूज केलेला आहे कारण याची टेस्ट खूप छान लागते. व्यवस्थित तांदूळही भाजून घ्यायचा. तांदूळ मी धुवून घेतलेला आहे आधी, त्याच्यानंतर याच्यामध्ये भाजून घेतला. बघू शकता तुम्ही, मस्त कलर आलेला आहे आणि सुगंध पूर्ण घरामध्ये पसरलेला आहे. आता 1 ग्लास तांदळासाठी मी 3 ग्लास पाणी वापरलेलं आहे. इथे पाणी गरम करून घ्यायचं, त्याच्यामुळे भात चिकट होत नाही.
व्यवस्थित मिक्स करून झालं की याच्यामध्ये आता आपण मीठ टाकूया. मी 1-1.5 चमचा मीठ वापरलेला आहे याच्यामध्ये. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता. याला उकळी आली की याच्यामध्ये परत 2 चमचे तूप घालायचं. उकळीमध्ये तूप घालण्याचा उपयोग हा आहे की याच्यामुळे भात सुटसुटीत होतो. इंद्रायणी तांदूळ हा चिकट होतो, तसा पण अशा पद्धतीने करून बघितला तर तो तेवढा चिकट नाही होणार. तर आपण याला मोठ्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. मस्त वास येतोय, खूप सुंदर झालेला आहे, एकदम सुटसुटीत झालेला आहे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित शिजलेला पण आहे. हा पण अजून थोडा वेळ झाकून ठेवायचा आणि सर्व करताना त्याच्यावरती कोथिंबीर आणि ओलं खोबरं नक्की टाका. खूप मस्त लागतो, नक्की ट्राय करून बघा.